नमस्कार, स्वागत आहे चॅनलवर। तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि बोरडांचा कार्यक्रम आहे अंशचा। तर अंशचा बोरडांच्या कार्यक्रमासाठी अंशला मी ते साज आणलेला होता। साज हा मी माझ्या मैत्रिणीकडूनच घेतलेला होता। खूप जुनी खूप 7-8 वर्षापूर्वी आमची मैत्री झालेली, तर तिच्याकडे हे साज विकायला होते। तर 150 रुपयाला मी इथे मुलाचा साज माझ्या अंशसाठी मी घेतला होता। तर खूप सुंदर हा साज होता, पण अंशनी तो जास्त टिकवला नाही, अंशनी खूपच तोडला। तर इथे मी आर्यनचा बर्थडे असल्यामुळे याच दिवशी बोरडांच्याच दिवशी मी गेलेले होते, बाहेर खरेदीसाठी गेले होते आणि सगळं सामान जे आहेत बोरं वगैरे ते सगळं मी घेऊन आले आहेत। चॉकलेटचं एक पॅकेट घेऊन आले आहेत, बिस्किट घेऊन आलेले आहेत, मुरमुरे जे आहेत ते घेऊन आलेले आहेत। बिस्किट पूर्ण आदिती आणि शेजारची गौरी आहे, तर या दोघींना हे काम दिलेलं आहे। तर या दोघींनी हे काम छान पद्धतीने पार पाडलेलं आहे, मस्त अशी त्यांची मजा आलेली आहे। आणि आर्यनचा बर्थडे देखील होता, तर मला बाहेर खरेदी करायला जायची होती। तर आर्यनचा बर्थडे दुसऱ्या दिवशी होता बोरडांच्या। तर अशा पद्धतीने 16 तारखेला मी बाहेर गेले होते आणि अंशसाठी मी ते खरेदी करून आणलेली होती आणि आर्यनसाठी सगळ्यांसाठी मी ते शॉपिंग केलेली आहे। आदिती, आर्यन आणि तिघांसाठी देखील मी खरेदी करून आणलेली आहे। तर मी 3 वाजता रिटर्न घरी आले होते, कारण मुलं शाळेतून येत असतात आणि मी एकटीच गेलेले होते। रिक्षाने गेले असल्यामुळे रिक्षा लवकर भरल्या नाही आहेत आणि मला 1 तास लेट झाला। तर अशा पद्धतीने मी आणि ही गौरी आहे त्यांची मम्मी आम्ही दोघीजणी बाहेर गेलो होतो आणि यांना वेळ नसल्यामुळे आता मीच एकटी माझ्या मुलांसाठी किंवा काही घ्यायचं असलं तर मी नेहमी बाहेर पडत असते। मी रिक्षाने जरी म्हटलं तरी मी बाहेर जात असते, माझी कामं जे आहेत मी करून येत असते। तशा पद्धतीने मी आता कोणावर डिपेंड वगैरे भरपूर असं डिपेंड राहायचं नाही असं मी ठरवलेलं आहे। तर तुम्ही साज बघू शकता, किती सुंदर आहे, अप्रतिम असा साज आहे आणि हा त्यांनी घरीच बनवतात, म्हणजे ऑर्डरला दिलेले असतात आणि त्यांचा जो बिझनेस आहे तो त्यांनी अशा पद्धतीने स्टार्टअप केलेला आहे। तर मी 2 घेतले होते, एक रुहीसाठी घेतला होता आणि एक आर्यनसाठी घेतला होता। रुही म्हणजे माझ्या भावाची मुलगी, जी तुम्ही मागे व्हिडिओमध्ये बघितलेलीच आहे, तिच्यासाठी जो आहे तर तिच्या मम्मीने जो आहे तो 250 रुपयाचा जो सेट आहे तो घेतलेला होता आणि मी जो आहे ते माझ्यासाठी हा कमी रेंजचा होता, तर मी हा ऑर्डर केला होता आणि तिला फोटो पाठवून मी तिला म्हटले होते की तुला यातला जो घ्यायचा आहे तो ऑर्डर कर। आणि भाऊ येऊन तो तिचा सेट जो आहे तर तो घेऊन गेला, जिथे तिचं दुकान आहे तिथनं घेऊन गेला आणि तिने माझा जो आहे तर आमचं एक शॉप आहे त्याच्यावरती हा सेट जो आहे तो घरपोच केलेला आहे। तर अशा पद्धतीने याचे 150 रुपये पेमेंट मी तिला केलेलं आहे आणि खूप छान असं गौरीने अंशला सजवलेलं आहे। तर गौरीला आमच्या तिथे असं आहे की संध्याकाळ झाल्यानंतर मुलं बाहेर सोडत नाही आहे, इकडे वाघाची भीती जरा जास्तच वाढलेली आहे, तर त्यामुळे मुलं जे आहेत तर लवकर कार्यक्रम करून घेणार आहोत। त्यामुळे मी देखील जास्त आवरत बसले नाही आहे, साडी वगैरे घालून खूप रेडी होत बसले नाही आहे। त्यांना बोलवल्यानंतर त्यांच्या मम्मीने इन्स्ट्रक्शन दिलं होतं की त्यांना लवकर अंधाराच्या अगोदर घरी प्लीज पोहोच करा। तर मग मी म्हटलं की अंधार होण्याच्या अगोदर आपण लवकरांचं जे आहे फंक्शन छोटासंच ठेवायचं, नेहमी मी छोटाच कार्यक्रम करत असते, खूप मोठा करत नाही आहे। तर त्याचा हा मागच्या वर्षीचाच ड्रेस आहे, ड्रेस देखील त्यांनी नवीन घातलेला नाही आहे। तर खूप असं खर्च वगैरे मी करत नाही आहे, आपल्या बजेटमध्येच असतं जेवढं मला करता येईल तेवढं। आणि साधारण हे सामान देखील माझं 150-200 रुपयापर्यंत आलेलं आहे। चॉकलेटचं पॅकेट आहे तर हे मी पूर्ण घेतलेलं आहे, 50 रुपयालाच हे चॉकलेटचं पूर्ण पॅकेट घेतलं आहे आणि बाकीचं जे आहे 100, 120-130वर माझी पूर्ण टोटल माझे 200 रुपये गेलेले असतील आजच्या बोरडांना आणि सेट धरून जो आहे तर 350 रुपये गेले असतील। तर अशा पद्धतीने छान असं बोरडांचा कार्यक्रम मी करायचं ठरवलेला आहे। तर इथे ओवाळण्यासाठी आमच्या तिथे कोणी नाही आहे, कारण रानातली वस्ती आहे, अक्का आणि मीच आहे आणि या 3 मुली आहेत, तर 5 जणी होऊन जाणार आहे आणि शेजारच्या ज्या 2 जणी आहेत तर त्यांना सुतक पडलेलं आहे, तर सुतकामध्ये ओवाळत नाही आहे, तर त्यामुळे त्या येणार नाही आहेत आणि सुतक असल्यामुळे ओवाळायचं देखील नसतं। तर अशा पद्धतीने मी मुलांमध्येच हा कार्यक्रम करून घेणार आहे। तर हा कार्यक्रम जो आहे तो साधारण 6ला आम्ही स्टार्ट केला होता आणि 6:30पर्यंत संपवून टाकला होता आणि गौरी, यश आणि ही दोन्ही मुलं देखील घरी पोच केलेले होते। तर अशा पद्धतीने माझी जबाबदारी मी पूर्ण पार पाडली होती आणि यांचा आता बोरडांचा कार्यक्रम पुढे आपण बघूया की कसा होणार आहे ते। तर इथं पुढे मी आता चॅनलला आवाज देत नाही तर म्युझिक देणार आहे, तर तुम्ही हा कार्यक्रम बघू शकता कसा झालेला आहे। कार्यक्रम आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओबरोबर मी लवकरच पुन्हा तुम्हाला भेटेल। तर चला कार्यक्रम कसा होतोय ते बघूया।
आता मम्मी जेव्हा तू फेकशील तेव्हा मध्येच येईल मग चॉकलेट वाला लावलं ना बाई मग तांदूळ तर बिल राहते आणि वळण ना सोनं तुम्ही गाव लक्ष कुठे या कष्ट आहे माका बिडा बिडा जो बडचे राजे अशोक पाटो मोठा मोठा लागला देवीचे पाडी देऊ बांगला आणि स्वस्ती हेल्दी लाईफ त्याची वाली देवाची चांगली बुद्धी द्यावी आणि आरोग्य चांगले दे हे दोन गोष्टी पाहिल्या देऊ हाल फिरून नाच महाराज की हो माझ्याची आहे हा फोटो काढ तर अशा पद्धतीने 4-5 मुलांमध्ये छान असं बोरन्हाण झालेलं आहे. तर अंशचं झालेलं आहे तिथे बोरन्हाण चिरमुऱ्यांनी आणि मुलांनी गोळा केलेले आहे चॉकलेट बिस्किट जे काही त्यांना मिळणार आहे ते. तर त्यांची खूप जास्त पद्धतीने लगबग चालू आहे. खूप मजा आलेली होती आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच येतात. तोपर्यंत चला टाटा बाय बाय.